नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर। सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे। आज जायचं आहे मला माहेरी, तर ते कशासाठी जायचं आहे तुम्हाला कळणारच समोर। आता मी हे तूप बनवायसाठी घेतलेलं आहे। तूप हे डायरेक्ट साईचं बनवत आहे मी, आणि साईचं तूप कोण कोण बनवते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाल। डायरेक्ट साईचं, कारण याच्यामध्ये मी विरजन वगैरे काहीच टाकलेलं नव्हतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, दही वगैरे हे ते काहीच टाकून नव्हतं ठेवलं, आणि त्याला मिक्सरमधून पण नाही काढलं। डायरेक्ट साय जी असते आपली जमा करून ठेवलेली ती साय घेतली आणि डायरेक्ट आपण कढईमध्ये टाकायची ती साय, आणि ती साय अशी हलवत राहायची। जास्त असं लागू द्यायचं, आणि लागत पण नाही असं, पण तुम्हाला जर तुम्ही ते तसं सोडून देसाल तर लागेल, पण असं चम्मचने फिरवत राहायचं त्याला, आणि ऑटोमॅटिक तूप निघून येणार। फक्त या तुपाचा ड्रॉबॅक हा आहे की तुम्ही एकदम जास्त दिवस साठवून ठेवू शकत नाही, आणि बेरी थोडी जास्त निघते, पण जास्त भांडे वगैरे भरत नाही। एकच कढई तुमची भरणार, आणि कढई किंवा गंज एखादा तुम्ही ज्या पण गंजात बनवत असाल ती, तर बस अशा प्रकारचं हे तूप बनवू शकता तुम्ही। मी 2-3 प्रकारचे बनवते तूप, असं नाही आहे की मी याच प्रकारचं बनवते। जर कंटाळा आला एखाद दिवशी खूप जास्त साय जमा झाली आणि मला वेळ नसेल तर मग मी अशा प्रकारचं बनवते, नाहीतर मग मी काय करते, साय आपली बाहेर काढून ठेवते आणि त्यामध्ये दही किंवा ताक टाकते, आणि मग आणखी पूर्ण दिवसभर टाकून म्हणजे ती बाहेरच ठेवते। नंतर मग ती मिक्सरमधून फिरवून घेते, किंवा मग आपलं ब्लेंडरने फिरवून घेते, आणि त्याच्यावरचं लोणी काढून मग त्याचं तूप काढते। अशा प्रकारे बनवते। तर आता तुम्ही बघू शकता याच्या खाली थोडं म्हणजे बेरी जमा होत आहे, आणि ही बेरी थोडी जास्त निघते बाकीच्या, म्हणजे समजा जसं की आपण विरजन लावलेल्या ताकाचं जे असतं, म्हणजे साईचं जे हे निघतं, तूप निघतं, त्यापेक्षा थोडी जास्त निघते, लोणीचं जे तूप निघतं त्यापेक्षा। तर अशा प्रकारचं आहे, आणि मी याच्या आधी सुद्धा शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत, तुम्ही याचं हे सुद्धा बनवू शकता, म्हणजे या बेरीमध्ये थोडंसं साखर वगैरे घालून ते सुद्धा पोळीला लावून खाऊ शकता, किंवा मग त्याचे चॉकलेटसुद्धा बनवू शकता। फ्रीजरमध्ये ठेवून देऊन त्याचे चॉकलेट बनतात मस्त, म्हणजे चांगलं वाटतं ते खायला। माझी पॅकिंग झालेली आहे। एक बॅग घेतली, कारण 2 किंवा 3 दिवस जास्तीत जास्त मला राहायचे, आणि हा आता ड्रेस घालणार आहे मी, त्यासाठी हा बाहेर काढून ठेवलेला आहे। आता रेडी होते आणि मग निघते। माही ट्युशनसाठी रेडी होत आहे, आणि इशू आणि अद्विक हे TV बघत आहेत। थोड्या वेळाने मला निघायचं आहे, तर मी पहिल्यांदा रेडी होते आणि नंतर मग भेटते तुम्हाला। चला, फेस वॉश करून घेतलं, मला निघायचं आहे आणि त्यासाठी रेडी व्हायचं आहे। कल्याणीला पिक करते तिच्या घरून, आणि नंतर मग निघते। तर आता मी कोणते प्रोडक्ट्स वापरत आहे ते दाखवते। एसीमुळे स्किन खूप ड्राय झालेली आहे, आणि त्यामुळे वापरत आहे मी ही मामाअर्थचं बीटरूट हायड्राफुल इसेन्स सिरम, आणि यामध्ये आहे 1% हायलुरॉनिक ऍसिड आणि बीटरूट। तर यामुळे तुमची स्किन कॉम्प्लेक्शन ब्राईट होण्यास पण हेल्प करते, आणि हायलुरॉनिक ऍसिड असल्यामुळे तुमच्या स्किनला हायड्रेट पण ठेवते। सिरमचं टेक्स्चर तर खूप लाईट वेट आहे, आणि लवकर तुमच्या स्किनमध्ये ऍब्झॉर्ब होतं, आणि हो, या सिरममुळे तुमची स्किन अप टू 92% हायड्रेट राहते, आणि यामध्ये बीटरूट असल्यामुळे पिंक ग्लो देण्यास तुम्हाला हेल्प करते ही सिरम। डेफिनेटली तुम्ही ट्राय करू शकता, हे सिरम खूप छान आहे, आणि मला तर याचा रिझल्ट खूप छान मिळत आहे। बरं, खूप छान अशी हायड्रेट स्किन दिसत आहे, आणि तसंही हायलुरॉनिक ऍसिड हे असे इन्ग्रेडियंट आहे की तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवण्यास हेल्प करते। हे सिरम वापरून झाल्यानंतर मी वापरणार आहे हे मामाअर्थचं बीटरूट हायड्राफुल सनस्क्रीन, आणि सनस्क्रीन पण या दिवसाचं खूप गरजेचं आहे, कारण आता मी उन्हातच निघणार आहे, तर गाडीमध्ये का होईना पण आपल्याला सनटॅन होऊ शकतो। ऊन तर राहतेच, उन्हाचे किरण काचावर पडतात, आणि त्यामुळे आपलं स्किन टॅन होऊ शकते, म्हणून हे सनस्क्रीन वापरत आहे। यामध्ये सुद्धा बीटरूट एक्स्ट्रॅक्ट आहे आणि हायलुरॉनिक ऍसिड आहे। दोन्हीही प्रोडक्ट्समध्ये हायलुरॉनिक ऍसिड असल्यामुळे तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवण्यास हे हेल्प करणार। स्किनला हायड्रेट तुम्ही वरूनच नाही तर आतमधून सुद्धा ठेवू शकता, म्हणजे भरपूर पाणी पिऊ शकता, त्यामुळे सुद्धा तुमची स्किन हायड्रेट राहणार, आणि हे 2 प्रोडक्ट्स वापरून सुद्धा तुमची स्किन हायड्रेट राहणार। आणि तर या उन्हाळ्याच्या दिवसात हे 2 प्रोडक्ट्स वापरून बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे। आणि या सनस्क्रीनचं टेक्स्चर सुद्धा खूप लाईट वेट आहे, बिलकुल ग्रीसी नाही, नॉन स्टिकी टेक्स्चर आहे याचं, आणि बिलकुलच व्हाईट कास्ट सोडणार नाही। आणि हे सनस्क्रीन ऑइल फ्री सुद्धा आहे, म्हणजे ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट सनस्क्रीन आहे। माझी तर स्किन ऑइली आहेच, म्हणून मी हे सनस्क्रीन यूज करते आहे। आता लगेच शाईन दिसायला लागलेली आहे स्किनवर, आणि तसेही मामाअर्थचे जे प्रोडक्ट्स आहेत ते नॅचरल इन्ग्रेडियंट्सने बनलेले असतात, त्यामध्ये कोणतेच हार्मफुल केमिकल्स नसतात, त्यामुळे ते सर्वांना सूट होणारे आहेत, म्हणजे कोणतीही स्किन टाईप असो तुम्हाला सूट होतील।
आणि हो, मामाअर्थ हे इंडियन ब्रँड आहे आणि प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड सुद्धा आहे. जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स परचेस करायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता. आणि मामाअर्थच्या वेबसाईटवरून जर तुम्ही हे प्रोडक्ट परचेस करत असाल आणि माझा कुपन कोड यूज कराल MVK2024, त्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळून जाणार. आणि हे प्रोडक्ट्स इझिली अवेलेबल आहेत मामाअर्थच्या स्वतःच्या वेबसाईटवर, अमेझॉनवर, नायकावर, पर्पलवर, फ्लिपकार्टवर आणि तुमच्या नियर बाय स्टोर्सवर सुद्धा हे प्रोडक्ट्स इझिली अवेलेबल आहेत. आणि मामाअर्थच्या ऍपवर सुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्ही कुठून पण हे प्रोडक्ट्स परचेस करू शकता. तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. आणि हो, मामाअर्थचा ऍप सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला, मी निघते आता. रेडी झालेली आहे आणि मला पहिल्यांदा जायचं आहे तिकडे कल्याणीच्या घरी आणि नंतर मग तिकडनं निघायचंय. तर यशू, अद्विक, माही सर्वजण घरी राहणार आहे. माही तर गेलेली आहे ट्युशनला, पण हे दोघ जण आहेत आता त्यांच्या पप्पांजवळ. आणि नंतर मग मी तसेही 2 दिवसात वापस येणार आहे, तर त्यामुळे टेन्शन नाही. आज जाते, उद्याला राहणार आणि परवाला परत. चला मग निघते आता. आज एकटीच जाणार आहे मी. कसं तरी वाटतंय इकडनं तरी, नंतर मग तिकडनं वाटलं तर होऊन जाईल, म्हणजे कंपनी मला. डिक्कीत ठेवते. चला मग अद्विक साहेब, भेटू आपण 2 दिवसानंतर. अरे रडायचं नाही, रडायचं नाही, नाही रडायचं अद्विक, रडायचं नाही ना बाळा. अद्विक असं वाटत की खरंच सासरी चालली ती. अद्विक नाही रे, रडायचं नाही रे अद्विक. अद्विक रडू, अद्विक नाही रे, अद्विक रडू नये. असं करा, असं असं, रडू नये हा. आणि पप्पाला त्रास नाही देऊ. अरे बापरे बापरे, माझ्या सोनाला बच्चा. गाडी चालवते का तू? ते बघ तिकडे. ट्युशन आहे ना तुझी आज? हा, बसतं मग. जायचं? ठीक आहे. चालवतं गाडी? कुठे? अरे माझी सोनाला, असं काही नाही करू रे पडा. लवकर येऊन जाते ना मी. बस आज गेलं की उद्याला परत. असं काही नाही करायचं. रडू नये बडा, रडू नये. पप्पा आहेत ना घरी, काय टेन्शन आहे तुला? अधिक रे पप्पा. पप्पा मारतात का रे? आ सासूरवास करतात का तुला पप्पा? नाही करे. अरे देवा, अद्विक रडत आहे. मी निघत आहे. शिदोरी सोबत घेतलेली आहे आणि ही शिदोरी आहे अद्विकची, कारण अद्विक पण येणार. रडायला लागला होता तो, म्हटलं चल, कारण उर्वी आहे ना त्याच्यामुळे तो रडायला लागला होता. बसल्या बसल्या काहीतरी खायला पाहिजे त्याला, म्हणून हे घेतलं. म्हटलं आता निघू. चल अद्विक. चला, बाय बाय. बाय इशू, काळजी घे. चला बाय. हा, हो हो. चला बाय बाय. येते लवकर. इशू रडू नको. आली का? चल ना, चल ना, आता लेट होऊन जाईल, लेट होऊन जाईल. चल. ए पिल्लू, आले बाप्पा. मेहू, आम्हीच चाललोय फक्त. ए पिल्लू, आता ओळखलं पिल्लूनी खूप दिवसानंतर आत्याला. नाही, हा अद्विक बसतो ना मागे, तू येऊन जा समोर. माही कोणीच नाही येणार. इशू आहे ना माहीला सोबत. हे घे अद्विक, तिला खाऊ घालशील.
मला वाटलं माही बघशील. नाही माही नाही येणार, तिचे ट्युशन आहेत ना ग. लॉक करून घे अद्विक. अद्विक ती लॉक करून घे. थोड्या वेळाने तिला समोरच घेऊन घेशील. इकडनं जाता येते ना. हा हा मी आहे ना म्हणते. तुलाही माहित नाही बोर्डिंग करते आता. तिलाही घेऊन घ्यायचं मग इशूला. ती नाही म्हणत होती इकडनं घेऊ का. ती नाही म्हणत होती, ती घरीच राहतो म्हणे माहीला सोबत. माही एकटीच राहणार ना. सुट्टी नव्हती का आता. नाही खायचंय का, राहू दे ना. घेऊन दे मग. नाही खात का मी. नाही आता आता कुठे माझे 4 वाजताच मी केलं. ही झोपली होती, हिला बरंच नाहीये. ओळखलं का तुम्हाला. तिला जेव्हा सांगितलं जसं देवाची ती गेट जवळ अरे देवा, याला आणणार नव्हते मी अद्विकला. अद्विक वेळेवर रडायला लागला म्हणून तो म्युजनी रडायला लागला. लॉक केलं ना पकडून ठेवती ना. काय केलं तिने बघ कसा बोलला. पडले का खाली. नाही एकच पडला टाकून फुटलेला मला देऊन दे. मला दिला फुटलेला. हे घे मी थांब, तुला व्यवस्थित खोलून देते. तू खूप सांडून टाकते. हा काय म्हणताय. गाड्या रस्त्यात होत्या की नाही, हा म्हणून मी आता बोलले ताई येऊन राहिली त्या गाड्या हटवत. अरे बापरे, खरंच बनवतेस का रे. मी म्हटलं काना घाबरला. काका काय करते. अद्विक नव्हता येणार, अद्विक म्यूच्याने आला. हो हो बिर्याणी बनवणं सुरू आहे भावाच्या हातची. आता बरं वाटत आहे. अगं आम्ही एका जागी थांबलो दर्यापूरला म्हणून त्या आम्हाला वेळ झाला. हा समजलं तिला. काका कुठे. काका मेव मेव काका मेव काका. तेव्हा तेव्हा पाहते पाहते तिकडे चालले जाते. बनवता बिचारा. फिरून येऊ आपण. चल येऊ येऊ येऊ. चल फिरून येऊ आपण. तिला त्यालाही तेच पाहिजे होती ना. तो त्याच्यासाठी आला ना मस्ता करायसाठी. आता चांगलं वाटत आहे. तुमच्या मोबाईल त्यांच्याच जवळ राहते. कारण त्यालाही उद्यापासून करमायला लागेल आता. तनिष्का आल्यानंतर खरे पूर्ण ते रात्रभर गिनती करणार आता. पॅकिंग झाली असेल ना तुझी. चालू आहे.
आल्यानंतर तर आमच्या खूप वेळपर्यंत गप्पा गोष्टीत चालल्या. नंतर मग कल्याणीने चहा बनवला, चहा घेतला सर्वांसोबत मिळून. आणि नंतर कानाने तर ती बिर्याणी बनवलेलीच होती. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो तर बिर्याणी रेडी झालेली आहे आणि मस्त बनवते कान्हा बिर्याणी. मागच्या वेळेला तुम्हाला दाखवली होती, 1-2 वेळ शेअर केलेली आहे रेसिपीसुद्धा. कान्हाने जी बिर्याणी बनवली होती त्याची. यावेळेला थोडी कुकरमध्ये बनवली होती त्यामुळे थोडं असं झालं होतं वाटतं. बहुतेक ती मोकळी नव्हती झाली, थोड्या वेळाने मोकळी होणार थंडी झाली की. आणि छान मस्त आम्ही जेवण केलं. त्यानंतर कल्याणीने ताट वाढले. आईने मस्त आमच्यासाठी आमरस आणि चिंचोणी बनवलेली होती, तर ती ठेवलेलीच होती. तर ती घेतली, म्हणजे ती पण खाल्ली. कारण मी माझ्याकडे अक्षय तृतीयेच्या वेळेला ना चिंचोणी बनवलेली होती ना आमरस बनवलेला होता. मला माहितीच नव्हतं, लक्षच नाही माझं त्यावर. तर ते बनवलं नव्हतं. तर आता दरवर्षी बनवणार याच्यानंतर, म्हणजे नेक्स्ट अक्षय तृतीयेपासून. आणि खूप जणांनी म्हटलं होतं की आंबा तरी ठेवायचा होता कमीत कमी, तर तो आंबा पण ठेवणं नाही झाला. म्हणजे माझ्या लक्षातच नाही आला, एकतर मला माहितीच नव्हतं सर्व. तर आता तुमच्या कॉमेंट्स वाचल्या, सर्व काही गोष्टी लक्षात आल्या. आणि यानंतर आता नेक्स्ट टाईमपासनं सर्व काही व्यवस्थित करेल. या वर्षीची चुकी झाली ती पुढच्या वर्षी होणार नाही. तर चला मग आता इथे जेवण करून घेते आणि या ब्लॉगला इथेच थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे बेबीच्या वेलकमचा, तर तो बघायला विसरू नका. आय थिंक हिंदी चॅनलवर जाणार तो ब्लॉग. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणखी याच्याशिवाय 2 चॅनल आणखी आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.